पुणे महानगरपालिकेमध्ये उद्या होणार महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक। भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे महापौर पदासाठी इच्छुक आहेत। तर लवकरच स्थायी समितीसह इतर समित्यांचं वाटप देखील केलं जाईल। नंदुरबारमध्ये बनावट जन्म मृत्यू प्रमाणपत्रावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजप नेत्यांना प्रकार माहीत असूनही प्रशासनाला का कळवलं नाही? आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल। हिना गावित यांची चौकशी करण्याची मागणी। 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंडळाच्या कडक उपाययोजना। कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्राबाहेरच्या 500 मीटर परिसरामधील सर्व झेरॉक्सचे सेंटर हे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन। 10 फेब्रुवारीला मुंबईमधल्या काही भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहील, तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्याची पालिकेची माहिती। दुरुस्तीच्या कामाचा पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार आहे। वांद्र्यामधल्या अनेक भागांना याचा फटका बसेल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद राहणार आहे। सध्या मंदिराची डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्याची प्रशासनाची माहिती। साताऱ्याच्या कोयनामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये चंदा आणि तारा हिच्यानंतर हिरकणी नावाची तिसरी वाघीण। पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणलेल्या हिरकणीला कोयना अभयारण्यामध्ये सोडलंय। पर्यटनाच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बाब असल्याचं वन विभागाचं मत आहे। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामध्ये बंद कारच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या टोळीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामधून चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। भारतामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती। केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं जाहीर केली आकडेवारी। राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये दुपटीपेक्षा अधिकने वाढ झाली आहे। 2024 मध्ये 37 लाख पर्यटकांची महाराष्ट्राला भेट। जपानमधल्या निगाता प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे आतापर्यंत 45 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 500 पेक्षा अधिक लोक हे जखमी झाल्याची प्रशासनाची माहिती। सध्या युद्ध पातळीवरती बचाव कार्य सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।